अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यासाठी आपण खूप काही साधे सोपे नियम किंवा उपाय बघणार आहोत. तुम्हाला यातले जेवढे शक्य होतील करणं तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. बघा, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते ना, तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते. त्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही नांदत असतं. त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही. आणि ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्या घरामध्ये कितीही कष्ट करा, त्या घरातल्या सदस्यांनी कितीही कष्ट केले तरी त्यांना त्या कष्टाचं फळ मिळत नाही आणि त्या घरामध्ये त्यांना करमत नाही. त्या घरामध्ये त्यांना खूप असा म्हणजे वादविवाद होणं, भांडणं होणं, म्हणजे खूप अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. बघा, एखाद्याचं घर खूप छोटं असतं. आपण जेव्हा कोणाच्याही घरी जातो त्याचं घर भलेही छोटं असेल पण त्या घरामध्ये गेल्या गेल्या आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. कारण तिथे सकारात्मक ऊर्जाचा वास असतो. तिथे माता लक्ष्मी अखंड वास करत असते. म्हणून आपल्याला गेल्या गेल्या खूप प्रसन्न वाटतं. आपल्याला तिथे राहावंसं वाटतं, बसावंसं वाटतं. पण एखाद्याचं घर खूप मोठं असेल, बंगलाही असेल, पण त्या घरामध्ये गेल्या गेल्या खूप आपल्याला भकासल्यासारखं वाटतं. म्हणजे आपल्याला करमत नाही, प्रसन्न वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की तिथे नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते. आणि म्हणून काय होतं, त्या घरातल्या व्यक्तींना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं. आणि काय होतं, त्यांच्यावरची संकटेही थांबतच नाहीत आणि त्या घरामध्ये कधीही सुख शांती नांदत नाही, लक्षात घ्या. म्हणून आपल्या घरामध्ये, आपलं घर भलेही छोटं असेल, तुम्ही जरी रेंटच्या घरात राहत असाल तरीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता. कारण की तुम्ही त्या घरामध्ये राहत आहात. जरी ते तुमचं स्वतःचं घर नाही तरीसुद्धा तुम्ही त्या घरामध्ये राहतात. त्या घरावरचा जो परिणाम आहे तो तुमच्या आयुष्यावर होत असतो. म्हणून तुम्ही जरी रेंटच्या घरात राहत असाल तरी आपलं घर स्वच्छ ठेवणं, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कशी टिकून राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून आपल्या घरातले सदस्य हे सुखी राहतील, आपल्या घरामध्ये शांतता नांदेल. बघा, सुख आणि शांती अशी गोष्ट आहे की कितीही पैसे देऊन तुम्ही ती विकत घेऊ शकत नाही. ती आपोआप आणावी लागते आणि आपण असे छोटे उपाय करून ती आपल्या घरामध्ये आणू शकतो. आपल्याकडे किती पैसा आहे त्यापेक्षा जास्त आपण किती सुखी आहोत, आपल्या घरामध्ये किती शांतता नांदते हे जास्त महत्त्वाचं आहे. एक वेळेस पैसा कमी असला ना तरी चालतो, पण आपल्या घरामध्ये सुख शांती असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या घरामध्ये कधी कशाची कमी पडत नाही, लक्षात घ्या. तर आपण असेच काही छोटे छोटे उपाय बघणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला उपाय, आणि मी बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत यातले काही उपाय शेअर केलेले आहेत, आज पुन्हा मी तुम्हाला ते उपाय शेअर करणार आहे. त्याचबरोबर काही नवीन उपाय आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. बघा, शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आणि तुम्ही कोणतीही श्रद्धेने सेवा उपाय करतात अर्थात त्याचं फळ तुम्हाला दुपटीने मिळत असतं. त्यामुळे कोणतेही सेवा उपाय करताना, कोणतेही नियम पाळताना श्रद्धा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि लक्षात घ्या, आपल्या घरासाठी आपण काहीही करायला तयार होतो, मग असे साधे सोपे उपाय आपण नक्कीच करू शकतो. जरी मला माहीत आहे आजकाल बऱ्याच महिला जॉब करतात, बऱ्याच महिला बाहेर कामाला जातात, पण तुम्हाला जेव्हा वेळ असेल, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या घरासाठी हे उपाय, हे नियम, ही सेवा नक्कीच करू शकता. त्यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे असा आहे, जेव्हा तुम्ही घरातली फरशी पुसता तेव्हा तुम्हाला जे तुम्ही फरशीसाठी पाणी वापरता त्या पाण्यामध्ये तुम्हाला खडे मीठ किंवा तुमच्या स्वयंपाकघरातलं मीठ तुम्हाला टाकायचं आहे. अगदी चिमूटभर टाकायचं आणि मिठाच्या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची असते. जेणेकरून आपल्या घरामधले नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते. आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटतं.
तुम्ही हा उपाय करून बघा. मी बऱ्याच वेळेस हा उपाय तुमच्यासोबत शेअर केला आहे. तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. तुम्हाला स्वतःला 8 दिवसामध्ये खूप फरक जाणवेल. कारण मी स्वतः हा उपाय करते म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि मी जेव्हापासून हा उपाय करायला सुरुवात केली आहे ना, तेव्हा मला स्वतःला फील होतं आपल्या घरामधलं वातावरण हे खूप प्रसन्न आहे. याआधीसुद्धा मला प्रसन्न वाटत होतं, पण त्यापेक्षा जास्त जेव्हापासून मी मिठाच्या पाण्याने फरशी पुसते तेव्हापासून जास्त प्रसन्न वाटत आहे. म्हणून तुम्हाला मी सांगत आहे की तुम्हाला फरशीच्या पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला छोटंसं म्हणजे चिमूटभर तुम्हाला मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे. त्यानंतरचा दुसरा उपाय असा आहे की आपल्या घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये, तुमच्या घरामध्ये 2 खोल्या असतील, 3 खोल्या असतील, 4 असतील, 5 असतील, प्रत्येक खोलीमध्ये छोट्याशा वाटीमध्ये ना चिमूटभर मीठ टाकून ठेवायचं कोपऱ्यामध्ये. जेणेकरून काय होतं, तुमच्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. आणि तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आली ना तरी ती घराच्या बाहेर जात असते, ती टिकून राहत नाही, लक्षात घ्या. आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो. चिमूटभर तुम्हाला छोट्या छोट्या वाट्या घ्यायच्या, अगदी त्या तुम्हाला ठेवायच्या आहे घराच्या प्रत्येक खोलीमध्ये. तुम्हाला जमलं तर अवश्य हा उपाय करा. आणि हे सगळे उपाय ना स्वामींच्या केंद्रानुसार आहेत म्हणून तुमच्यासोबत मी ही माहिती शेअर करत आहे. छोट्या छोट्या वाट्यांमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही मीठ तुम्हाला टाकायचं आहे, म्हणजे कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. तुमच्या घरामध्ये जेवढे खोल्या आहेत त्या खोल्यामध्ये कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते प्लेट किंवा छोटीशी वाटी तुम्हाला ठेवायची आहे. आणि जेव्हा त्या मिठाला पाणी सुटेल तेव्हा ते मीठ तुम्हाला वाहत्या पाण्यात टाकायचं आहे आणि पुन्हा तुम्ही नव्याने त्यात मीठ भरून ठेवू शकता. हा उपाय तुम्ही करून बघा. महिनाभर तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा. नक्की तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असेल, वाईट शक्ती असेल, ती निघून जाईल आणि तुमच्या घरामधले वादविवाद कमी होतील. तुमच्या घरामध्ये एकोपा टिकून राहील. सुख शांती अर्थात तुमच्या घरामध्ये नांदणार आहे. त्यानंतरचा उपाय म्हणजे असा आहे की दररोज तुळशी मातेला जल अर्पण करावं, फक्त एकादश आणि रविवार सोडून. या बाकी जे दिवस तुम्हाला तुळशी मातेला रोज सकाळी महिलांनी आंघोळ झाली की तुळशी मातेला जल अर्पण करावं. तुळस ही आपल्या घरची लक्ष्मी आहे. तुळशीला जल अर्पण करावं, तिला हळदी कुंकू व्हावं आणि लक्षात घ्या तिचा आशीर्वाद घ्यावा. कारण की तुळशी माता आपल्या घरावरचं संकट हे स्वतःवर ओढून घेत असते आणि म्हणून ती वाळत असते. तुम्ही हा सुद्धा उपाय करून बघा. आणि खरंच तुम्हाला सांगते, अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. ज्या घरातल्या स्त्रिया हे सगळे नियम पाळतात, हे उपाय करतात, त्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही. त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. त्या घरातलं वातावरण हे नेहमी प्रसन्न असतं. त्या घरामध्ये नेहमी सुख शांती नांदत असते. लक्षात घ्या. तुळशीला जल अर्पण करायचं. रोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावायचा. तुपाचा लावा, तेलाचा लावा, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला दिवा लावायचा आहे. पण दिवा लावायला विसरू नका. तुळशी मातेला जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तुमच्या मनातली कोणतीही इच्छा तुम्ही सांगून बघा आणि नंतर तुम्ही फरक बघा की आपल्या आयुष्यामध्ये ना त्या गोष्टी आपोआप घडतात. हा माझा अनुभव आहे म्हणून तुमच्यासोबत मी ही माहिती शेअर करत आहे. त्यानंतरचा चौथा उपाय म्हणजे असा आहे की आपल्या घराचा उंबरठा रोज स्वच्छ पुसून घ्यावा. दारापुढे जमलं, तुम्हाला वेळ असेल तर छोटीशी का होईना रांगोळी काढावी. रांगोळीमुळे काय होतं, कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे रांगोळीला खूप महत्त्व आहे. बघा, जुने लोक, जुन्या स्त्रिया ज्या होत्या ना, त्या घरासमोर शेणाने सारवायच्या किंवा सडा टाकायच्या आणि नंतर त्या रांगोळी काढायच्या. त्याने काय होतं की आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, ती तिथेच थांबते. म्हणून घराचा उंबरठा रोज स्वच्छ करा आणि शक्य असेल तर छोटीशी का होईना पण रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरचा 5वा उपाय म्हणजे असा आहे, घरामध्ये नेहमी मोकळी हवा येऊ द्या, सूर्यप्रकाश येऊ द्या. घराच्या खिडक्या दारं नेहमी बंद करून ठेवू नका. घरामध्ये घराच्या खिडक्या किंवा दारं हे सतत 24 तास बंद असतात ना, त्या घरामध्ये अजिबात प्रसन्न वाटत नाही. त्या घरामध्ये कधी मोकळी हवा राहत नाही. आणि आपण जेव्हा दारं खिडक्या उघड्या ठेवतो थोड्या वेळासाठी का होईना, तेव्हा आपल्या घरामधले जे काही सूक्ष्म जीवजंतू असतात ते सूर्यप्रकाशामुळे त्यांचा नायनाट होतो आणि
आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराच्या बाहेर पडत असते. म्हणून आपल्या घरामध्ये मोकळी हवा येऊ द्या. जरी तुम्हाला दरवाजा दिवसभर उघडा ठेवणं शक्य नसेल, तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस दरवाजा मात्र उघडा ठेवा. जेव्हा आपण दिवे लावतो ना संध्याकाळच्या वेळेस 3:30च्या वेळेला, तेव्हा दरवाजा उघडा ठेवा. बाकी दिवसभर तुम्ही खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून आपल्या घरामध्ये मोकळी हवा येईल आणि आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश येईल, जेणेकरून आपल्या घरातले सूक्ष्म जीवजंतू मरतील. आणि अर्थात काय, आपल्या घरामध्ये कधीही कोणी लवकर आजारी पडणार नाही. सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये वास राहील आणि अर्थातच काय, सुख शांती आपल्या घरामध्ये नांदेल. त्याच्यानंतरचा उपाय म्हणजे असा आहे की बघा, तुमच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती आली तर त्याला तसंच पाठवू नका. त्याला थोडंसं काही ना काही का होईना पण तुम्ही खायला द्या, चहा ठेवा त्याच्यासाठी, त्याला पाणी द्या, चहा करा. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्याला खायला द्या. त्याच्यासाठी तुम्हाला शक्य असेल जेवण तुम्ही बनवू शकता. स्त्री जर आली तर तिला हळदी कुंकू लावा, तिचं दर्शन घ्या. म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना खायला द्या. नाही काही जमलं तर साखर का होईना तुम्ही त्यांच्या हातावर ठेवू शकता, त्यांचं दर्शन घेऊ शकता. कारण आपल्या घरामधली येणारी जी कोणी व्यक्ती असते, जे कोणी अतिथी असतात ते देवासमान असतात. त्यांचा कधीही अपमान करू नका, लक्षात ठेवा. आणि याने काय होतं, आपले संस्कार दिसतात, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मातालक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, लक्षात घ्या. बघा, त्यानंतरचा उपाय म्हणजे असा आहे की दिवे लागण्याच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की तुळशी पुढे दिवा लावत जा, शुभम करोती म्हणत जा, तुळशीला हळदी कुंकू वाहत जा. आणि दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या घरामध्ये कधीही TV लावू नका. नेहमी तुम्हाला जर लावायचं असेल ना तर देवांचे गाणे लावा, स्तोत्र मंत्र लावा, भजन तुम्ही लावू शकता, स्वामींचा तारक मंत्र तुम्ही लावू शकता, कालभैरवाष्टक तुम्ही लावू शकता, हनुमान चालीसा तुम्ही लावा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही, तुमच्या घरावर कधीही कोणाची वाईट नजर पडणार नाही, तुमचं सगळ्या बाजूने रक्षण होईल. म्हणून हनुमान चालीसाचं पठण तुम्हाला तुम्ही जेव्हा दिवे लावता ना तेव्हा हनुमान चालीचं पठण करा. आपल्या कुलदेवीचं स्मरण करा. कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा कुलदेवीचा मंत्र आहे. तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या, तुम्ही या मंत्राचा किमान 11 वेळेस 108 वेळेस तुम्ही जप करू शकता. आपल्या स्वामींचा तुम्ही जप करू शकता 108 वेळेस. शुभम करोती तुम्ही म्हणू शकता. हनुमान चालीसा तुम्हाला पठण करायचं आहे. त्याचबरोबर कालभैरवाष्टक तुम्हाला म्हणायचं आहे. कालभैरवाष्टक, हनुमान चालीसा, कुलदेवीचा मंत्र, स्वामींचा मंत्र जेव्हा आपण पठण करतो दिवे लागण्याच्या वेळेस, तेव्हा आपल्या घरामध्ये कधीही कोणाची वाईट नजर पडत नाही. आणि पडली, कोणी आपल्याबद्दल कितीही वाईट विचार करू द्यात, तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ज्या घरामध्ये कालभैरवाष्टक, हनुमान चालीसा पठण केली जाते ना, त्या घरामध्ये कोणतेही संकट त्या घराचा उंबरासुद्धा शिवत नाही, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या. जेव्हा तुम्ही दिवे लावतात तेव्हा हनुमान चालीसा तुमच्या मोबाईलवर लावून द्या, स्वामींचा तारक मंत्र लावून द्या किंवा कालभैरवाष्टक तुम्ही लावून द्या. पण कधीही दिवे लागण्याच्या वेळेला घरामध्ये TV लावून बसू नका, झोपू नका, भांडणे करू नका. कोणतेही तुमच्या घरामध्ये अप्रसन्न वाटेल अशी कोणतीही गोष्ट दिवे लागण्याच्या वेळेस तरी किमान करू नका. कारण की दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या घरामध्ये मातालक्ष्मी प्रवेश करत असते. आणि ज्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी होतात ना, जसं की TV चालू असतो, घरामध्ये भांडणं सुरू असतात, कोणीतरी झोपलेलं असतं, तर अशा घरामध्ये मातालक्ष्मी कधीही वास करत नाही, ती कधीही प्रवेश करत नाही, लक्षात घ्या. दिवे लागण्याच्या अगोदरच तुम्हाला घरामध्ये झाडू मारून ठेवायचा असतो. जेव्हा तिने जाण्याची वेळ होते तेव्हा तुम्हाला दिवे लावायचे असतात. हा एक भरपूर महत्त्वाचा नियम आहे. कधीही दिवे लागण्याच्या वेळेला घरामध्ये झाडत बसू नका किंवा केस विंचरत बसू नका. मुख्य करून स्त्रियांनी हे नियम पाळलेच पाहिजे. त्यानंतरचा नियम म्हणजे असा आहे की तुम्हाला जर शक्य असेल तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही कोहळा बांधू शकता. कोहळा बांधायचा असला, तुम्हाला शक्य असेल ना कोहळा बांधणं, तर असा बांधायचा की आपल्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती प्रवेश करेल ना तो त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. जेणेकरून एखादी व्यक्ती जर त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचार जरी घेऊन आली ना तरी त्याचे ते नकारात्मक विचार तिथेच बंद होतात. त्याच्या मनातले नकारात्मक विचार तिथेच थांबतात आणि ते नकारात्मक विचार ते निघून जातात आणि तो सकारात्मक ऊर्जेने घरामध्ये प्रवेश करत असतो. कारण की कोहळा आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो किंवा आपल्या घरामध्ये जो कोणी नकारात्मक विचार करणारा व्यक्ती येत असेल तर त्याचे जे नकारात्मक विचार आहेत ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत
किंवा ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागत नाही. म्हणून तुम्हाला शक्य असेल घराच्या मुख्य दरवाजावर कोवळा बांधणं तुम्ही अवश्य बांधा आणि बांधताना असं बांधा की कोणतीही व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर ती त्याच्या खालून आली पाहिजे, जेणेकरून त्याचे नकारात्मक विचार तिथेच बंद होतात. त्यानंतरचा पुढचा उपाय असा आहे, दर महिन्याला तुमचा जेव्हा पगार होतो तेव्हा पगार झाल्यावर तो संपूर्ण दिवस कधीही तो पगार खर्च करायचा नाही. मला माहीत आहे बऱ्याच जणांचे आपल्यावर आपण उसने घेतलेले असतात, त्यांना आपल्याला पैसे द्यायचे असतात किंवा किंवा आपल्या घराचा हप्ता म्हणा किंवा दुसरं कोणतं आपण लोन काढलेलं असेल त्याचे हप्ते असतात. पण बघा, तो जो संपूर्ण दिवस आहे तो तुम्हाला जर शक्य असेल खरंच तर तो संपूर्ण दिवस पैसा खर्च करू नका. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही पैसे खर्च करू शकता आणि आपल्या घरामध्ये छोटासा डब्बा करायचा. त्या डब्यामध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 10, 20, 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला दक्षिणा टाकायची आहे. 6 महिने दक्षिणा साचवायची. नंतर ते जे काही पैसे साचतात ते तुम्ही मंदिरात नेऊन दानपेटीत टाकू शकता किंवा गरजू लोकांना त्याचं अन्नदान तुम्ही करू शकता. गरजू लोकांना तुम्ही मदत करू शकता किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्याचं दान करू शकता. पण ज्यांना गरज आहे किंवा जर शक्य नसेल गरजू लोकांना दान करणं तर सरळ आपल्या मंदिरात नेऊन टाका, जेणेकरून मंदिरात सुद्धा अन्नदान होतं आणि आपल्याकडनं ते अन्नदान घडतं, आपल्याला त्याचं पुण्य मिळतं. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. त्या घरामध्ये कधीच पैशांची कमतरता भासत नाही ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो. त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे असा आहे की घरामध्ये कोणत्याही प्रकारचा पसारा अडगळ ठेवू नये. कोणत्याही प्रकारचे तुटलेली फुटलेली भांडी किंवा फाटलेले कपडे ठेवू नये, जेणेकरून ते आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा वाढवत असतात. तुमच्या घरामध्ये सुद्धा जुने कपडे, फाटलेले कपडे, तुटलेली फुटलेली भांडी असतील, कोणत्याही प्रकारची अडगळ असेल तर ती आजच घराच्या बाहेर काढा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. त्यानंतरचा पुढचा उपाय असा आहे, बघा, प्रत्येक घरामध्ये छोटे छोटे का होईना वाद होत असतात, पण वाद झाल्यावर आपल्यामुळे आपल्या घरातले व्यक्ती उपाशी राहणार नाहीत. आपला नवरा असो, आपले मुलं असो, आपले सासू सासरे असो, कोणीही तुमच्या घरामध्ये व्यक्ती असो, ते उपाशी राहणार नाही. आपल्यामुळे जाणून बुजून ते उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या. कारण की बघा, आपण आपल्या घरातली स्त्री नाही आहेत, तर आपण आपल्या घरातली लक्ष्मी आहोत. आपण आपल्या घरामधली एक अन्नपूर्णा आहोत. आपण जेव्हा अन्न बनवतो तेव्हा आपल्या घरामधले खात असतात, तेव्हा ते जेवण करत असतात, त्यांचं पोट भरत असतं आणि जेव्हा त्यांचं पोट भरतं तेव्हा त्यांचा आत्मा आपल्याला आशीर्वाद देत असतो. जेव्हा ते तृप्त होतात तेव्हा ते आपल्याला आशीर्वाद देत असतात, मनातून देत असतात. म्हणून जरी तुमच्या घरामध्ये कोणत्याही कारणामुळे वाद झाले तरी तुमच्यामुळे जाणून बुजून कोणतीही व्यक्ती तुमच्या घरामधली उपाशी राहणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. हा सगळ्यात मोठा नियम पाळायचा आहे, लक्षात घ्या. हे सगळे नियम केंद्रानुसार आहे. केंद्रातली ही माहिती आहे जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तुम्हाला यातले जेवढे नियम पाळणं शक्य असेल तेवढे पाळण्याचा प्रयत्न करा. दर गुरुवारी उंबरठा हळदीचं लेपन करत जा, जेणेकरून लक्ष्मी प्राप्ती तर होतेच, पण सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहते. नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही. जेवढे तुम्हाला यातले नियम उपाय शक्य आहे तेवढे पाळण्याचा प्रयत्न करा. जे नाही जमले ते सोडून द्या. पण लक्षात ठेवा, जो कोणी हे सगळे नियम पाळतो त्याच्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही. त्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि ज्या घरात सुख शांती नांदते माता लक्ष्मी त्याच घरामध्ये अखंड वास करते. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.